जगातील सर्वात रहस्यमय प्लेन हायजॅकिंगची ही गोष्ट आहे. म्हणजे एक माणूस प्लेन हायजॅक करून पैशांची मागणी करतो, त्याला पैसेही दिले जातात, मग ते प्लेन उडतं, प्लेनच्या बाजूने फायटर प्लॅन्स उडतात. अगदी चित्रपटात बघतो आपण तशी काहीशी घटना आहे. मग ते प्लेन लँड होतं, पण हायजॅक करणारा त्या प्लेनमधून गायब असतो. मग तो गेला कुठे? मित्रांनो, आपली गोष्ट आहे अमेरिकेतील ऑरेगन नावाचं एक राज्य आहे आणि त्या ऑरेगन नावाच्या राज्यामध्ये पोर्टलँड नावाचं शहर आहे. ही गोष्ट पोर्टलँडच्या एअरपोर्टवरनं सुरू होते. नेहमीप्रमाणे पोर्टलँड एअरपोर्टवर प्रवाशांची गर्दी असते आणि ह्या गर्दीमधून एक व्हाईट शर्ट, टाय, डार्क सूट आणि हातात काळी बॅग घेऊन एक माणूस नॉर्थ वेस्ट ओरिएंट एअरलाईन्सच्या काउंटरवर जातो आणि वॉशिंग्टनमधील सियाटेलला जाण्यासाठी डॅन कूपर या नावाने तो एक तिकीट घेतो. त्याचं हे तिकीट वन साईडच असतं, म्हणजे रिटर्न तिकीट तो नाही घेत. तो आपला बोर्डिंग पास घेऊन आतमध्ये जातो. आता 1971 साली जशी आज आपल्या विमानतळावर चेकिंग होते, प्रत्येक गोष्ट तपासली जाते, स्कॅनिंग होते, तसं कदाचित त्यावेळेस नसावं. कूपर आपली बॅग घेऊन विमानामध्ये प्रवेश करतो. कूपरचा सीट नंबर असतो 18C. त्या 18Cच्या सीटसमोरच केबिन क्रूची सीट असते, म्हणजे जिथे केबिन क्रू बसतात त्यांची सीट असते आणि त्याच्या सीटच्या बाजूला विमानाचा दरवाजा असतो, दुसरा दरवाजा. कदाचित कूपरलाही अशा सीटची गरज होती. 150 पॅसेंजरची क्षमता असलेलं ते विमान आज फक्त 36 पॅसेंजर आणि 7 क्रू मेंबर यांच्यासोबत प्रवास करणार असतं. ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजेच 2:50 ते विमान टेक ऑफ होतं. सर्वजण आपल्या जागेवर बसलेले असतात. कूपरही आपल्या जागेवर बसलेला असतो. थोड्या वेळाने कूपर आपल्या समोर बसलेल्या क्रू मेंबरपैकी एकीला आपल्याजवळ बोलवतो आणि तिच्या हातात एक चिठ्ठी देतो. ती चिठ्ठी घेऊन ती क्रू मेंबर पुन्हा येऊन आपल्या जागेवर बसते आणि हा माणूस आपल्यावर फ्लर्ट करतोय असं समजून ती चिठ्ठी आपल्या बॅगमध्ये ठेवते. कारण विमानात अनेक वेळा अशा गोष्टी त्यांच्याबरोबर घडलेल्या असतात. काही जण आपला नंबर देतात, काही जण आपला ॲड्रेस देतात. यावेळी असंच काहीतरी असेल असं समजून ती चिठ्ठी ती आपल्या बॅगमध्ये ठेवते. थोड्या वेळ निघून जातो. कूपरच्या लक्षात येतं की तिने ती चिठ्ठी वाचलेली नाही आहे, म्हणून पुन्हा कूपर तिला आपल्याजवळ बोलवतो. ती पुन्हा उठून त्याच्याजवळ जाते. तेव्हा कूपर तिला म्हणतो की मी मगाशी दिलेली चिठ्ठी जर तू वाचली नसशील तर मी तुला सांगतो की माझ्याजवळ बॉम्ब आहे आणि मी त्याचा वापर केव्हाही करू शकतो. हे ऐकून ती क्रू मेंबर घाबरते. कूपर तिला आपल्या बाजूला बसवतो आणि आपली बॅग उघडून दाखवतो. त्या बॅगमध्ये छोटे 4 सिलेंडरसारखी काहीतरी वस्तू असते आणि बऱ्याचशा वायर्स असतात. हे बघून तिला कळतं की हा बॉम्ब आहे. कूपर तिला आणखीन एक चिठ्ठी देतो आणि तिला सांगतो की हे प्लेन मी हायजॅक केलं आहे आणि माझ्या मागण्या जर तुम्ही पूर्ण नाही केल्यात तर हे प्लेन मी उडून देईन. ती क्रू मेंबर अजूनच घाबरून जाते. कूपर तिला सांगतो की तू पायलटकडे जा आणि त्याला सांग की मला $2,00,000 हवेत, $20 नोटांमध्ये हवेत आणि ह्या विमानामध्ये इंधन भरून हवं आहे. आणि जर हे सर्व मान्य नाही केलं तर मी हे विमान
या बॉम्बने उडून देईन. ती क्रू मेंबर उठते आणि घाबरत कॉकपिटमध्ये पायलटकडे जाते. त्या विमानाचे कॅप्टन, त्यांचं नाव विल्यम असतं, ती येऊन सर्व घटना कॅप्टनला सांगते. कॅप्टन तिला डिटेल विचारतात. ती त्यांना सांगते की डॅन कूपर नावाचा एक गृहस्थ, एक प्रवासी आहे ज्याच्याकडे बॉम्ब आहे आणि त्याच्या 2 मागण्या आहेत की त्याला $2 लाख हवेत, $20 नोटांमध्ये, आणि ह्या विमानामध्ये इंधन भरून हवं आहे. कॅप्टनही घाबरतात, कारण त्या विमानातून इतर प्रवासीही प्रवास करत असतात आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. त्यांना रिस्क घ्यायची नव्हती. कॅप्टन लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATCला संपर्क करतात आणि सर्व घटना सांगतात. ATCला जशी ही गोष्ट समजते तसं सिएटल एअरपोर्टवर खळबळ माजते. FBI आणि दुसऱ्या एजन्सीला अलर्ट केलं जातं. ह्या एजन्सीज पोर्टलँड एअरपोर्टवरून या पॅसेंजरची सर्व माहिती मिळवतात. इकडे प्लेनमध्ये कूपर सांगतो जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्लेन सिएटल एअरपोर्टवर लँड करायचं नाही. तो पायलटला धमकीच देतो, तू जर हे विमान सिएटल एअरपोर्टवर लँड करण्याचा प्रयत्न केलास तर मी हे विमान ह्या बॉम्बने उडून देईन. पायलट घाबरतो. इकडे कूपरच्या मागण्या मान्य कराव्यात की नाही याबद्दल चर्चा सुरू होते. बराच वेळ चर्चा केल्यानंतर त्याच्या मागण्या मान्य करूया असं ठरतं आणि जसं एअरपोर्टवर प्लेन लँड होईल आपण त्याला पकडूया. कूपरच्या मागणीप्रमाणे त्याला $2 लाख $20 नोटांमध्ये हवे असतात. तिथल्याच काही सिएटलच्या बँकेमधून पैशांची व्यवस्था केली जाते आणि ATC मार्फत पायलटला सांगितलं जातं की सर्व मागण्या मान्य आहेत, तुम्ही लँड करू शकता. पायलट कूपरला जाऊन सांगतो तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. तेव्हा कूपर प्लेन लँड करण्याची परवानगी देतो. 5:40 सिएटलला प्लेन लँड होतं, पण ते नेहमीच्या धावपट्टीवर लँड न करता एका वेगळ्या धावपट्टीवर लँड केलं जातं. लँड झाल्यानंतर कूपर विमानातील सर्व दिवे बंद करतो. विमानाच्या सर्व खिडक्याही बंद करतो, म्हणजे आत काय चाललं आहे याची जाणीव बाहेर कोणाला लागू नये. नॉर्थ वेस्ट ओरिएंटेड एअरलाईन्सचा मॅनेजर $2 लाख घेऊन त्या विमानात जातो, कारण कूपरने तसं सांगितलेलं असतं की कोणीही मिलिटरीचा माणूस किंवा पोलीस यापैकी कोणालाही पैसे घेऊन पाठवायचं नाही. एअरलाईनचा मॅनेजरच पैसे घेऊन येईल. त्याच्या सांगण्याप्रमाणे मॅनेजर ते $2 लाख घेऊन विमानात जातो. कूपरला सांगतो की तू पकडला जाशील, त्यामुळे आपण बसून काहीतरी उपाय काढू शकतो. पण कूपर त्याचं ऐकत नाही आणि त्याला परत पाठवून देतो. आता विमानामध्ये इंधन भरण्याचं काम सुरू होतं आणि त्या बदल्यात कूपर विमानातील सर्व प्रवासी आणि 2 क्रू मेंबर यांना विमानातून जाण्याची परवानगी देतो. कूपरने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रवासी आणि 2 क्रू मेंबर विमानातून खाली उतरतात. आता विमानात फक्त 5 क्रू मेंबर आणि कूपर असे 6 जण असतात. कूपर पायलटला प्लेन टेक ऑफ करायला सांगतो. पायलटकडे दुसरा पर्यायही नसतो. प्लेन सिएटल एअरपोर्टवरून 7:40 आकाशात झेप घेतं. FBI आणि इतर एजन्सींना वाटतं की कुठेतरी लँड होईल तेव्हा आपण त्याला पकडू. कूपर पायलटला सांगतो की प्लेन 10,000 फुटांपेक्षा उंच नाही न्यायचं आणि मिनिमम स्पीड म्हणजे कमीत कमी वेगाने चालवायचं आणि ते मेक्सिकोच्या दिशेने घेऊन जायचं. पण पायलट सांगतो की जर अशा प्रकारे आपण प्लेन उडवलं
तर आपल्याला मेक्सिको येण्या अगोदरच विमानातलं फ्यूल संपेल. पण कूपर तयार नसतो. तो त्याला दुसऱ्या पर्याय विचारतो. पायलट सांगतो, मेक्सिकोच्या अगोदर रेनो एअरपोर्ट आहे जे नेवाडामध्ये आहे, तिथे आपण लँड करू शकतो. कूपर तयार होतो आणि पायलट प्लेन रेनोच्या दिशेने डायव्हर्ट करतो. कूपर सर्व क्रू मेंबर आणि पायलट यांना कॉकपिटमध्ये जायला सांगतो आणि आतून कॉकपिट लॉक करायला सांगतो. बराच वेळ निघून जातो. काही वेळाने पायलटला जाणवतं की प्लेनमध्ये एअर प्रेशर वाढतोय आणि प्लेनचा बॅलन्स बिघडतोय आणि अशामुळे प्लेन क्रॅशही होऊ शकतं. थोडीशी हिंमत करून को पायलट बाहेर येतो. बाहेर येऊन बघतो तर प्लेनमध्ये जोरात हवा येत असते आणि मागचा दरवाजाही उघडा असतो. तो धावत जातो आणि दरवाजा बंद करतो आणि पुन्हा घाबरून कॉकपिटमध्ये येतो. आता प्लेनचा बॅलन्स ठीक होता आणि प्लेन नॉर्मल होता. पण त्याला एक गोष्ट जाणवते की जेव्हा तो बाहेर गेला तेव्हा त्याला कूपर कुठेच दिसला नव्हता. कदाचित तो टॉयलेटमध्ये असेल किंवा एखाद्या सीट खाली असेल. दरवाजा उघडल्यामुळे घाबरून एका सीट खाली लपला असेल असं त्याला वाटलं आणि त्याने शोधण्याचा प्रयत्नही केला नव्हता, कारण कूपरने सांगितलं होतं की कॉकपिटमधून बाहेर आला तर मी हे प्लेन उडून देईन. ठीक 10:15 ते विमान रेनो एअरपोर्टवर लँड होतं. आणि जेव्हा प्लेन सियाटेलवरनं टेक ऑफ करतं आणि जेव्हा जिथे कूपरला $2 लाख आणि विमानात इंधन भरून दिलं जातं, त्यानंतर अमेरिकन एअरफोर्सचे 2 फायटर प्लेन्स त्या प्लेनच्या एक विमानवर आणि एक खाली उडत असतात. अशा प्रकारे उडत असतात की त्या प्लेनमधल्या माणसांना कळू नये की ह्या प्लेनवर आणि खाली विमान आहे म्हणून. इकडे प्लेन लँड होतं. सर्व क्रू मेंबर एक एक करून बाहेर येतात. आता त्या विमानामध्ये फक्त कूपर असतो. तो बाहेर येत नाही. थोड्या वेळाने कमांडोज विमानामध्ये प्रवेश करतात. पूर्ण विमान शोधतात, पण कूपर त्यांना कुठेच दिसत नाही. सगळे हैराण होतात की हा कूपर गेला कुठे. इकडे फायटर प्लेनचे जे पायलट असतात तेही सांगतात की आम्ही ह्या प्लेनवर नजर ठेवून होतो, तेव्हा प्लेनचा दरवाजा उघडून कोणी उडी मारलेल्याचं आम्हाला दिसलं नाही. कदाचित रात्रीची वेळ, ढग याच्यामुळेही दिसलं नसेल. कूपर आणि पैसे दोन्ही प्लेनमधून गायब असतात. मग सियाटेल आणि रेनो यांच्यामध्ये जो भाग असतो तिथे जमिनीवरून शोधकार्य सुरू होतं. म्हणजे जर याने विमानातून उडी मारली असेल तर तो कुठे ना कुठेतरी सापडेलच. सर्व एजन्सी दिवस रात्र तपास करतात, पण कूपर आणि पैसे दोन्ही मिळत नाही. FBI ला वाटतं की एवढ्या अंधारात पॅराशूटने उडी मारली तर हा वाचला तर नसणार, पण त्याचं प्रेत किंवा पैसेही मिळाले नाहीत. बऱ्याच लोकांनी जंगल, नदी, हजारो किलोमीटरचा शोध केला, पण व्यर्थ. इकडे कूपरची ओळख पण खोटीच होती. 2016-17 म्हणजे तब्बल 46 वर्षानंतर FBI हार मानली आणि ही केस बंद केली. इतका तपास करून डी कूपर कोण होता, कुठून आला, कुठे गेला, त्या पैशांचं काय झालं ह्याची काहीच माहिती मिळू शकली नाही. अशा प्रकारे हे हवाई रहस्य एक रहस्यच राहिलं. मित्रांनो, आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून
नवीन नवीन गोष्टींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. धन्यवाद.